नमस्कार मंडळी, उन्हाळा आला की लोणचं बनवण्याची मज्जा काही वेगळी। आज आपण बनवणार आहोत गोड आंबट आंबोशीचं म्हणजे सुकं आंब्याचं लोणचं। सगळ्यात आधी घेऊया अर्धा किलो आंबोशी। आंबोशी पाण्याने स्वच्छ धुवून 10 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा। 10 मिनिटांनी सगळं पाणी काढून आंबोशी सुकू द्या। आता लागणार आहे 1 किलो गूळ, 1 छोटी वाटी तेल, 5-6 काली मिरी, 5-6 वेलची, अर्धा दालचिनी, 4 लवंग, 1 पाकिट पेडकर मसाला, पण यातला फक्त 50 ग्रॅम मसाला वापरणार आहोत। कढईत तेल गरम करायला ठेवा। तेल गरम झालं की त्यात दालचिनी, वेलची, लवंग, काली मिरी घाला। चला तर मग आता गूळ घालूया। गूळ छान विरघळूपर्यंत मिश्रण ढवळत राहा। गॅसवरून खाली उतरवून आता मसाला घाला। सगळं छान एकजीव करून घ्या। आता त्यात आंबोशी घालूया। आंबोशीला मसाला छान लागेल असं व्यवस्थित मिसळून घ्या। एवढ्या सोप्या पद्धतीने आपलं आंबोशीचं लोणचं रेडी। हे काचेच्या बरणीत भरून ठेवा आणि अशा प्रकारे उन्हाळ्याची ही स्वादिष्ट आठवण तयार झाली। घरगुती प्रेमाने बनवलेले ही आंबोशीचे लोणचे आवडले असेल तर खास लोकांसोबत शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका।